नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे आपल्या एका सबस्क्रायबर ताईने फोटो सेंड केलेला आहे माझ्याकडे आणि आपल्या क्लासेस मध्ये सुद्धा त्या जॉईन झालेल्या आहेत। म्हणजे जी आपली क्लासेसची पहिली बॅच चालू झालेली त्याच्यामध्ये ते आपल्या क्लासेस मध्ये म्हणजे त्यांनी जॉईन केलेला आहे। तर सर्वात पहिल्यांदा मेन म्हणजे तुम्हाला सांगते, जो आपण आज पॉइंट शिकणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच ताईंना तो प्रॉब्लेम येतो आणि नवीन शिकताना काही टिप्स आपल्याला माहिती नसल्यामुळे हे प्रॉब्लेम आपल्याला येतात आणि ते खूप विचित्र पण दिसतं। तर ते पॉइंट म्हणजे काय ते तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी तुम्हाला असे छोटे छोटे ज्या टिप्स आहेत किंवा जे प्रॉब्लेम येतात तुम्हाला, तर त्याच्यावरती कशा पद्धतीने सोल्युशन आपण मी देणार आहे तुम्हाला किंवा शिकवणार आहे। त्याच्यानंतर ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने परफेक्ट कटिंग शिकायचंय, टीचिंग शिकायचंय। तर हे आपल्या क्लासेसमध्ये जे बेसिक आहे त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स लेवलचे जे पॉइंट्स असतात ते सुद्धा ऍड करून तुम्हाला हे बेसिक क्लासेस मी पूर्ण टोटल हे शिकवते। तर ज्या कोणी ताईंना तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असतील, आपली सेकंड बॅच चालू होणार आहे, तर अजून आपण फिक्स तारीख ठरवलेली नाही, परंतु तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज हाय करू शकता आणि मेसेज करू शकता आणि सेकंड बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। तर तुम्हाला नंबर आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे किंवा नोट करून घ्या तुम्ही आणि मला मेसेज करू शकता आणि जे काही प्रॉब्लेम असतील, तुमचे डाऊट असतील ते मला विचारू शकता मेसेजद्वारे। तर इथे झालं आपल्या क्लासेसचं जे आपल्या संदर्भात तुम्हाला नंबर पाहिजे होता तो नंबर इथे आपण मेन्शन केलेला आहे। त्याच्यानंतर मेन पॉइंट्स म्हणजे आपण काय शिकणार आहोत आज, ते म्हणजे आता इथे मी तुम्हाला फोटो शेअर करते, तर तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता। हा जो फोटो आहे तर इथे तुम्ही बघू शकता काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला लगेच क्रिएट झालेला असेल म्हणजे क्लिक झाला असेल। तर हा जो प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस आपण ब्लाउज वेअर करतो त्यावेळेस कोणतं पण ब्लाउज असू द्या, तुम्ही फ्रंट साइडला जर हुक करत असतील अशा वेळेस तुमचं इथे हुक मध्ये ते जास्त गॅप पडतं, किती विचित्र दिसते ते ब्लाउज तुम्ही बघू शकता। तर इथे जे अंतर प्रत्येक हुक मध्ये जे अंतर दिसतंय तर असं ओढल्यासारखं आणि त्याच्यामध्ये जे गॅप दिसतंय, तर ते आपला ब्लाउज घातल्यानंतर ते विचित्र दिसू नये असं किंवा हे कशामुळे होतं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर याच्यामध्ये बरेच आपले काही कारण आहेत, तर ते सुद्धा मी इथे तुम्हाला समजावून सांगणार आहे। मेन म्हणजे हे जे हुक लावण्याची पद्धत आहे ही सुद्धा लावण्याची एक पद्धत असते। कशा पद्धतीने आपण हुक किती अंतरावरती आणि कसे लावले पाहिजे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। सुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही जर मी ह्या ट्रिक्स सांगणार आहे ह्या जर फॉलो केल्या तर तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा मेन म्हणजे ज्या वेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो, अगदी परफेक्ट आपलं कटिंग टीचिंग असतं, परंतु ज्यावेळेस आपण ब्लाऊज हा हुक लावतो त्यावेळेस आपण कशा पद्धतीने लावलं पाहिजे किंवा ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो, तर इथे पॉइंट म्हणजे पेपर कटिंग करताना तुमचं पेपर कटिंग चुकत असेल, त्याच्यानंतर ब्लाऊज स्टिचिंग करताना तुम्ही ब्लाऊज हा फिटिंग करताना चुकवत असतील आणि अजून म्हणजे हुक लावताना तुम्ही हुक लावताना हे मिस्टेक करत असतील, तर अशा पद्धतीने आपल्या इथे 3 मिस्टेक होतात आणि त्याच्यामुळे हे ब्लाऊज आपलं बिघडतं। तर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने ब्लाऊज हा वेअर करतो, जसं की सपोज मी इथे हा ब्लाऊज घेतला, तर हा कटोरी ब्लाऊज घेतला, तर हा कटोरी ब्लाऊज मी इथे वेअर केला सपोज अशा पद्धतीने। तर मी फक्त लावून दाखवते इथे तुम्हाला हुक, प्रत्येक हुक मी इथे लावून घेत आहे। आता हा जो प्रॉब्लेम आहे तो फ्रंट साइडचा आपले जी हुक आहे असते तिथे प्रॉब्लेम झालेला आहे। मग हा प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला इथे टिप्स फॉलो करायचे आहेत, ते म्हणजे मी तुम्हाला सांगते। आता हा ब्लाऊज आहे, सपोज मी हा ब्लाऊज वेअर केलेला आहे, तर अशा पद्धतीने आता हा ब्लाऊज मी स्वतः टिच केलेला आहे। तर तुम्ही ओढल्यानंतर सुद्धा इथे तुम्ही बघू शकता अतिशय जास्त ओढल्यानंतर बघा त्याच्यामध्ये अंतर तयार होतं, तर हा कस्टमरला अगदी परफेक्ट बसतो। तर मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी हे फॉर एक्झाम्पल साठी हा ब्लाऊज घेतला आणि हा थोडासा ओढला आहे। ओके, जसं की मी अंगात घातलं तर हा मला अगदी टाईट बसलेला आहे ब्लाऊज, तुम्ही समजून घ्या, अगदी मला टाईट बसलेला आहे हा ब्लाऊज। त्याच्यामुळे हे काय होतं, हे जे हुक आहे असतं त्याच्यामध्ये गॅप तयार होतो, अंतर तयार होतो आणि अंतर तयार झाल्यामुळे काय होतं,
हे हुकांवरती आणि आय वरती हा प्रेशर पडतो, इथे आपला फुल बस्ट असतो आणि प्रेशर पडतो जास्त ब्लाऊज टाईट केल्यामुळे, आणि त्याच्यामुळे काय म्हणते इथून पट्ट्या दिसतात आपल्या एकदम, तर शरीर आतमधचं सुद्धा दिसण्याचा इथून चान्स असतो आणि ते घालताना खूप विचित्र दिसतं. ते अंतर का दिसतं, तर मेन म्हणजे तुम्हाला हुक लावताना, ज्यावेळेस तुम्ही हुक लावता तर तुम्ही 28 साईज मध्ये कमी जे फुल बस्ट असेल त्यावेळेस तुम्ही 5 हुक लावा. 28 29 साईज मध्ये 30 ते 34 साईज पर्यंत तुम्ही हुक जे लावायचे ते 6 हुक लावा. मेन पॉइंट जे मी सांगते हे असं घडू नये किंवा असे विचित्र ब्लाऊज आपल्याकडनं टीच आणि तयार होऊ नये किंवा कस्टमरची अशी तक्रार येऊ नये, त्यासाठी तुम्हाला इथे सांगते. तर कमी साईज मध्ये मी तुम्हाला सांगितलं 5 हुक लावा. त्याच्यानंतर जे पुढचे असतील शक्यतो तुम्ही 5 हुक लावणं हे टाळा. मेन म्हणजे मी तुम्हाला सांगते 5 हुक लावूच नका तुम्ही. डायरेक्ट तुम्ही 28 जरी ब्लाऊज शिवत असतील तर तुम्ही 6 हुकांपासून सुरुवात करा. तर काय करायचं, 6 हुक लावताना तुम्हाला काय करायचं, 2-2 बोटांचा अंतर ठेवून तुम्ही हुक लावू शकता. डिस्टन्स हे दोघं हुकांमध्ये हे सेम पाहिजे आपलं. ओके. आता सपोज तुम्ही 1 नंबरचा इथे हुक लावला, हा 1 नंबरचा लावला आणि डायरेक्ट इथे खाली लावला आणि तो ब्लाऊज असं छातीमध्ये टाईट बसल्यानंतर इथे गॅप तयार होतो. तर तुम्ही जे हुकांचं गॅप अंतर असतं ते जास्त ठेवतात, त्याच्यामुळे हे कारण होतं. म्हणून असे ब्लाऊज हे आपले विचित्र दिसतात. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कमी साईज पासून सुरुवात ब्लाऊज स्टिच करत असते तर तुम्ही कमी साईज मध्ये 28 ते 34 साईज पर्यंत तुम्ही किती हुक लावू शकता, 6 हुक लावा. त्याच्या पुढे तुम्ही 36 ते 38 साईज पर्यंत तुम्ही 7 हुक लावा आणि त्याच्या पुढे जे असतील 40 साईज पर्यंत सुद्धा एखाद्याची लेडीजची हाईट जर कमी असेल तर ही पट्टी सुद्धा कमी येते, त्यावेळेस सुद्धा तुम्ही 6 हुक लावू शकता. परंतु हेवी बस्ट असेल, ज्यावेळेस आपला हा फुल बस्ट असतो तो जास्त उभार असेल तर अशा वेळेस तुम्हाला हुक हे 7 लावायचे आहेत. आणि 42च्या पुढे जर मेजरमेंट तुमच्याकडे असतील तर त्यावेळेस तुम्हाला 8 हुक लावायचे आहेत. आता तुम्ही म्हणणार की ताई हे आम्हाला कोणीच सांगितलं नाही, हे तुम्ही सांगता, तर हे स्वतः मी ट्राय करते. कारण एखाद्याची लेडीजची फुल बस्ट आणि आपला जो अंगाचा मास वगैरे जास्त असल्यामुळे काय होतं, ब्लाऊज हा जास्त टाईट बसतो आणि त्याचा प्रेशर कुठे येतो, हुकांवरती, आणि हुकांवरती प्रेशर आल्यामुळे ते ओढलं जातं आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, गॅप तयार होतो. एखादा कपडा आपण असं ओढा तर मध्ये कसं तयार होतं गॅप सारखं, त्या पद्धतीने. आता मी तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल दाखवलं, ओढल्यानंतर ह्या पद्धतीने गॅप हा तयार होतो. आता ह्या ब्लाऊजला मी जवळजवळ इथे हुक लावलेले आहेत. हे थोडस लेडीज आहे, त्याचं फुल बस्ट आहे, त्याचा उभार थोडासा कमी आहे, त्याच्यामुळे ह्या ब्लाऊजला मी किती हुक लावलेले, 6 हुक लावलेले. तर आपण काय चुकी करतो, प्रत्येक साईज मध्ये 5 हुक लावतो, अगदी कंटाळवाणा करतो, हुक लावायला जास्त वेळ जातो किंवा माझे हुक हे 2 जास्त जातील याचा विचार तुम्हाला नाही करायचा. आपण शिलाई घेतो ना तर ते व्यवस्थित तुम्ही बघा, ह्या पद्धतीने. आता इथे मी जे हुक लावले ते 6 हुक लावले आणि ते पण कमी अंतरावरती लावले. हुक लावताना तुम्हाला कमी अंतरावरती हुक लावायचे. ते कसे लावायचे ते सुद्धा मी इथे सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही हुक त्या पद्धतीने लावू शकता. तर अशा पद्धतीने हुक आपण जास्त गॅप ठेवून लावतो त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर अजून एक म्हणजे तुमची जर ब्लाऊजची फिटिंग, हे सपोज तुमचं 36चं माप असेल आणि तुम्ही जर हे जे फिटिंग असते साईडची फिटिंग, तर इथे तुम्ही आर्महोल राऊंड नुसार फिटिंगची आपली जी असते, तर इथे तुम्ही जर जास्त फिटिंग केली, 36चं मेजरमेंट असेल आणि तुम्ही डायरेक्ट इथे 34 मेजरमेंट वरती जर फिटिंग करत असतील, जास्त फिटिंग करत असतील, तर त्यावेळेस सुद्धा हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. जास्त ब्लाऊज टाईट केल्यामुळे सुद्धा इथे काय होतं, हुक आयवरती हे प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे ते काय होतं, ब्लाऊज हा जास्त ओढला जातो आणि इथे काय होतं, गॅप तयार होतो. कारण तो कपडा आपला खेचला जातो आणि हुकायची पट्टी सुद्धा ओढली जाते आणि मग इथे आपला काय होतो, गॅप तयार होतो ब्लाऊज मध्ये, हुकाईमध्ये. तर तुम्हाला काय करायचं, योग्य पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज हे फिटिंग करायचंय. ओके. त्याच्यानंतर तिसरं कारण म्हणजे काय आहे, ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचं मेजरमेंट काढता, तुम्हाला योग्य पद्धतीने मेजरमेंट काढता आलं नाही त्यावेळेस सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. आता सपोज 38 साईजचं मेजरमेंट आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही
योग्य पद्धतीने जसं 38चं 9.5 वरती फिटिंग यायला पाहिजे आपली ब्लाऊजची, जर ती 9.5 इंचावरती आली नाही तर त्यावेळेस सुद्धा आपला काय प्रॉब्लेम होतो, हुक आय मध्ये हा गॅप तयार होतो. कारण तुम्ही पेपर कटिंगच चुकीची काढलेली. तुम्ही 38 साईजचं मेजरमेंट आहे आणि तुम्ही पेपर कटिंग मध्ये करता, ज्यावेळेस कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला कमी माप हे काढायचं नाहीये. ते योग्य पद्धतीने जितका मेजरमेंट आहे तितक्याच मेजरमेंटने तुम्हाला इथे काय करायचं, पेपर कटिंग करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्लाऊज हे टीच करायचंय. आणि हुक लावताना सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त हुक लावायचे. शक्यतो तुम्हाला मी सांगितलंय कशा पद्धतीने कोणत्या साईज मध्ये किती हुक लावायचे ते मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही हे हुक लावले पाहिजे. तर योग्य पद्धतीने मेजरमेंट घेऊन. आणि चौथं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता सपोज एखादी लेडीज असेल, तिचं 34चं मेजरमेंट असेल आणि तिचा फुल बस्ट हा जास्त हेवी असेल, तर तिचा फुल बस्ट मध्ये हा 34ची कटोरी बसणार नाही. किंवा प्रिन्सेस असू द्या तर तो 34 साईजचा पफ हा तिथे बसणार नाही त्यांना. तर त्याच्यासाठी आपल्याला तर 34च मेजरमेंट काढायचे, पण जे पफ आहे आपला तो आपल्याला त्याच्यामध्ये किती क्रिएट करावा लागणार आहे, तो आपल्याला जास्त मापाने त्याच्यामध्ये क्रिएट करायचंय. मग अशा वेळेस काय होतं, आपण 34 साईजचं आहे त्या लेडीजचं जे पाठीचा भाग असतो किंवा इकडे कुठेही त्यांचं जास्त मास नसतं, अगदी बारीक असतात, परंतु त्यांचं जे 34 माप भरतं, परंतु जे फुल बस्ट आहे ते जास्त हेवी आहे. आणि अशा वेळेस आपण काय करतो, जो कटोरीचा भाग असतो आपला, कटोरीचा मेन पार्ट असतो तो आपण कमी काढतो, 34च्याच मेजरमेंटने काढतो, परंतु जो पफ त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने क्रिएट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने क्रिएट होत नाही. आणि फुल बस्ट आपला हा योग्य पद्धतीने बसत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले हे ब्लाऊज टाईट होतात आणि इथे हे अंतर तयार होतो. तर तुम्हाला अशा पद्धतीने छोट्या छोट्या जर टिप्स शिकायच्या असतील तर तुम्ही नक्कीच आपला क्लास हा जॉईन करू शकता. मी स्क्रीनवरती तुम्हाला ऑलरेडी नंबर दिलेला होता, तो नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि मला मेसेज करू शकता. तर ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ऍडव्हान्स लेवलच्या, त्या मी बेसिक मध्येच देत आहे. आणि बेसिक जर तुमचं कम्प्लीट झालं तर तुम्हाला ऍडव्हान्स क्लास करायची, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍडव्हान्स क्लास करणार त्यावेळेस तुम्हाला अवघड त्याच्यामध्ये काहीच वाटणार नाही. कारण बेसिक आपलं परफेक्ट असलं ना तरच ऍडव्हान्स हे आपल्याला कळतं. आणि बेसिक येणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी ऍडव्हान्स लेवलच्या ज्या छोट्या मोठ्या टिप्स असतात, प्रत्येक बारकावे असतात, ते मी ह्या क्लासेसमध्ये देत असते. तसे आपले शिलाई कोर्स ह्या आपल्या ह्या चॅनलवरती सुद्धा खूप साऱ्या अशा टिप्स आणि ट्रिक्स मी देत असते नेहमी. तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही एकदाच वापरून तुमचं ब्लाऊज मध्ये हे इम्प्रूव्हमेंट होणार आहे का? अजिबात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, खूप सारी मेहनत करावी लागणार आहे, खूप सारी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तुम्हाला भरपूर सारे असे वेगवेगळ्या मेजरमेंटचे ब्लाऊज शिवावे लागणार आहेत, ते ऑब्झर्व करावे लागणार आहेत. बॉडी मेजरमेंट घेतल्यानंतर बॉडी मेजरमेंटवरचा ब्लाऊज हा कसा बसतो, ब्लाऊज जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतल्यानंतर तो ब्लाऊज कसा बसतो, तुम्हाला ते ऑब्झर्वेशन करून माझं कुठे काय चुकतं त्याच्यामधून तुम्हाला स्वतःमध्ये ही ब्लाऊज कटिंग टीचिंग मध्ये सुधारणा करायची आहे. आणि त्याच्यामधून तुम्हाला जो अनुभव येत जाणार त्यावेळेस तुम्हाला ते काय होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज मास्टर मध्ये परफेक्ट होणार. ते हे कम्प्लीट म्हणजे हे आपलं परफेक्ट असं टेलर होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, प्रॅक्टिसची खूप गरज असते. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, खूप सारी प्रॅक्टिस करायची, ब्लाऊज टीचिंग करायचंय, वेगवेगळे मेजरमेंटचे ब्लाऊज आपल्याला टीच करायचे. आता माझं 36चं मेजरमेंट आहे, तर माझ्या मेजरमेंट मध्ये अजून दुसऱ्या लेडीचं 36चं मेजरमेंट आहे आणि त्या कस्टमरची माझ्यापेक्षा थोडीशी हाईट कमी आहे, परंतु त्यांचं मेजरमेंट किती येत आहे, 36 येते. मग माझं मेजरमेंट त्यांना बसणार आहे का? बिलकुल नाही. ओके, तर त्यांचं जे फुल बस्ट आहे ते माझ्यापेक्षा कमी आहे, माझं योग्य पद्धतीने आहे 36 आहे, माझ्या बॉडीनुसार माझं फुल बस्ट हे योग्य पद्धतीने आहे, परंतु दुसऱ्या कस्टमरची हाईट सुद्धा कमी आहे आणि त्यांचं जो छातीचा उभार आहे तो जास्त आहे. आणि मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, 36ची कटोरी बसणार आहे का त्यांना? बिलकुल नाही. तर त्याच्यामध्ये चेंजेस करावं लागणार आहे. मग इथेच आपण चूक करतो आणि त्याच्यामुळे आपले काय होतात, ब्लाऊज हे बिघडतात. मग अशा या छोट्या छोट्या टिप्स मी आणि ट्रिक्स हे सर्व मी तुम्हाला टोटल आपल्या क्लासेसमध्ये शिकवणार आहे. म्हणून
तर आता मेन टॉपिक म्हणजे जो इथे मी तुम्हाला फोटो दाखवला होता तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला असेल आणि तुम्हाला समजलं सुद्धा असेल. तर आता आपल्याला हुक लावायचे असेल त्यावेळेस सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने हुक लावायचे ते मी इथे थोडक्यात मी सांगते. आता हे सुद्धा मी कस्टमरचे ब्लाऊज मी स्वतः शिवलेले आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मी 7 हुक लावलेले आहेत या ब्लाऊज मध्ये. तर हे ब्लाऊज आहे ते 38 साईजचं आहे आणि याच्यामध्ये जे मी हुक लावलेले आहेत ते 7 हुक लावलेले आहेत. आणि हे जे ब्लाऊज आहे ते कमी मेजरमेंट म्हणजे 35 साईज आहे, ऑड माप आहे. तर याच्यामध्ये मी हुक लावले ते 6 हुक लावलेले आहेत. त्याच्यानंतर आता मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे, मी त्याला हुक लावलेले नाहीये, तर मी तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये आपण हुक किती लावले पाहिजे. आता इथे तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज मी स्टिच केलेले आहे. तर हे ब्लाऊज सुद्धा 36 मापाचं आहे. तर ह्या मापामध्ये जो फुल बस्ट आहे तो एकदम मीडियम आहे, जास्त पण हेवी नाही आहे, त्याच्यामध्ये उभार जास्त नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी तरी ह्या लेडीजची जी उंची आहे ती जास्त आहे म्हणून मी काय केलंय इथे 7 हुक लावलेले. तर इथे मी जे आई आहे ते मशीन वरतीच केलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही आई मी किती केलेले आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा पद्धतीने मी हे हुक केलेले आहेत, म्हणजे आई केलेले आहेत. म्हणजे आपल्या इकडे सुद्धा जे हुक मी लावणार आहे ते किती लावणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. ह्या पद्धतीने आता आपल्याला हुक लावताना कुठून लावायचंय ते मी तुम्हाला दाखवते. तर ज्यावेळेस तुम्हाला हुक लावायचं असेल तर थोडंसं इथे काय करायचं, तुम्हाला 2 लाईन आतमध्ये यायचंय. टेपने तुम्ही मार्किंग करू शकता, 2 लाईन वरती मार्किंग करून घ्यायचंय. ओके. आता इथे आपण हुक घेणार आहोत. तर हुक घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, या पद्धतीने हुक आपल्याला इथून लावायचंय. डायरेक्ट तुम्ही काय करता ह्या पद्धतीने हुक लावता, हा डायरेक्ट हुकाचा हा जो इथे राऊंड शेप आहे तर हा काय होतो बाहेर येतो. तर हा बाहेर नको यायला, इथे तुम्ही बघू शकता. आता मी इथे दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्याला हुक लावायचे नाही, हे बाहेरच्या साईडने दिसतं. तर हे चुकीची पद्धत आहे. आपल्याला काय करायचंय इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने हुक आपली जी लाईन आहे हे जे राऊंड शेप आहे ते डायरेक्ट अगदी इथे यायला पाहिजे आपलं. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता ही जवळजवळ एक लाईन आपली, हा जो कपडा आहे आपली हुकची पट्टी आहे ती बाहेर आहे आणि आपला हुक जो आहे आतमध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला हुक लावायचे. हुक लावल्यानंतर आपल्याला या पद्धतीने प्रत्येक हुक हा लावून घ्यायचा आहे. आणि अंतर हे कमी ठेवायचंय. अशा पद्धतीने योग्य पद्धतीने हुक लावले तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा डिस्टन्स असणार आहे. आणि सपोज तुम्ही 5च हुक लावत असतील तर बघा त्याच्यामध्ये किती अंतर तयार होतं ते मी तुम्हाला दाखवते. तर ते म्हणजे आता तुम्ही इथे मी मार्किंग करून घेऊ शकते. तर इथे 1 घेतलं आपण, इथे 2 घेतलं, 3 घेतलं, 4 घेतलं आणि इथे 5. ही जी ब्लू कलरची लाईन आहे ती आपण आता 5 हुकांवरती मार्किंग केलं. आणि आता मी इथे हुक लावून दाखवते. हुक लावण्याची पद्धत आपली सेम असणार आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नसणार आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने लावत असतील तर ती तुम्हाला चेंज करायची आहे. आणि बघा किती अंतर हा तयार होतो आपला हुक मध्ये. आणि मग काय होतं जे आपलं छातीचं हेवी माप असतं किंवा उंची असते त्याच्यानुसार आपल्या हुक मध्ये काय होतं गॅप हा जास्त येतो. त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण हुक जॉईंट करतो त्यावेळेस अंतर तयार होतं त्याच्यामध्ये आणि तो छातीमध्ये टाईट बसल्यामुळे किंवा आपण फिटिंग मध्ये शक्यतो ब्लाऊज घालतो, जास्त पण फिटिंग नाही करायचं. तर आपल्या बॉडी मध्ये काय होतं ब्लाऊज हा परफेक्ट असं बसतो फिटिंगला.
त्यावेळेस काय होतं, याच्यामध्ये गॅप तयार होतो, सपोर्ट भेटत नाही आपल्या ब्लाऊजला. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला कमी अंतर ठेवायचंय. आणि हुक मी तर म्हणते तुम्ही 8 हुक लावले तरी सुद्धा चालेल. 36च्या पुढे तुम्ही 7-8 हुक लावा, जशी हाईट असेल त्या पद्धतीने. बघा, तर इतके हुक लावल्यानंतर हे आपलं परफेक्ट असं ब्लाऊज बसतं आणि हे अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स हे क्रिएट होत नाही. तर इथे मी तुम्हाला जे कारण सांगितलेले आहेत ते तुम्हाला समजलं असतील. अशा ह्या कारणांमुळे आपला हा ब्लाऊज इथे बिघडतो. तर तुम्हाला हे जे कारण सांगितले ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी हे स्वतः फॉलो करते, तेच मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. मला स्वतः अनुभव आलेले आहे. हे मला कुठेही क्लासेसमध्ये वगैरे शिकवलेलं नाहीये, तर हे मी स्वतः ऑब्झर्व केलं आणि स्वतः मी माझ्या कामामध्ये हे ऍड करून आणि मी कस्टमरचे ब्लाऊज हे टीच करते आणि त्या पद्धतीने मी तयार करून देते. तर कोणत्याही कस्टमरची अशी ही तक्रार येत नाही. ज्यावेळेस मी 5 हुक लावत होते त्यावेळेस मला अशा पद्धतीचे हे तक्रार येत होते. तर हे स्वतः मी त्याच्यामध्ये ऍड करून आणि स्वतः विचार करून मी ह्या पद्धतीने बदल केलेला आहे. तर किती सुंदर असे मला सुद्धा त्याच्यामध्ये परफेक्शन आलेले आहे किंवा माझ्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ते तुम्हाला इथे क्लासेसमध्ये माझ्या किंवा माझे शिलाई कोर्स ह्या चॅनलवरती मी नेहमी व्हिडिओ अपलोड करत असते, कस्टमरचे ब्लाऊज कशा पद्धतीने टीच करत असते. तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला माझ्या कामाचं इम्प्रूव्हमेंट हे दिसत असेल, तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तुमच्या कामामध्ये, तर तुम्हाला सातत्य आणि मेहनत ही करावीच लागणार आहे, सराव करावा लागणार आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.